पट्टू इंसान देख पा रहे हो कितना पटी हुई है. आमची हे डायरेक्ट आकाशात बंद पडले बघा. आकाशात बंद पडले टाकेल तुला. देखो नवरा बाइक वगैरह चल रहा है इधर. देखो ये कैसा ऊपर जाता है, फिर ये ऊपर जाने के बाद ये इधर से नीचे आता है. गाइस क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंच सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय. अरे गाइस ये सब तैयारी हो रही है इधर. ये भी आया है चिरकुट मानुस. जय जिनेंद्र. और मम्मी इधर घड़ा मारने का काम कर रही है. इधर घड़ा मार रही है इधर. ये इसका डांस चलता है. इसके कपड़े रिवील नहीं करने इसलिए हम इसको पैर और सीट दिखा रहे हैं. देखो सीट देखो ये एवढा स्वाद आहे माझ्या अजून ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय रायगडला. आम्ही दरवर्षीसारखं आहे कशेळला. कारण की कुठं जायचं असेल तर कशेळला जातो आम्ही. कारण की इकडचीच पोरं निघतात. आमच्या इथं कोणाला काय फरक नाही पडत. तुम्ही जा नाही तर नका राहू. आम्ही कशेळला मी 12 महिने कशेळलाच असतो. कशेला चुम्मेश्वरी गाव आहे. गाव म्हणजे आमचं कशेले म्हणजे एक दुबईचा छोटा भाऊ आहे. माहिती आहे तुम्हाला. तुम्ही कशेल्याचा नाद करता का? नाद करतीस काय? खोटं बोलायचं. हा तर आता आम्ही चाललो रायगडला. रेडी बिडी आलो म्हणजे अजून टी शर्ट नाही आपल्या टी शर्ट येणार आहे. तर छापलेला टी शर्ट आहे मस्त. तुम्हाला दाखवेल जर त्याचा फिट चेक पडेल बघायची कधी बघ किती कम्फर्टेबल. मी दमलो रे कशाला काय माहिती. हॅलो कोण बोलतोय? हॅलो हॅलो can I get over here? Can I get over here? Can I get over here? अरे मी बोलते केले. हा दाम देतो तर आंघोळीला गेलाय मामा. बघा गाईस टी शर्ट आवलेला आहे बघा. फिटिंग कसे काय मला परफेक्ट हार लागलं. आईच्या गावात बाईस बघा लाईक बघा बॅक प्रिंट आणला डायरेक्ट. आमची कंट्री ग्रुप आहे बघायचं तुम्हाला. आमचा कंट्री ग्रुप एक आमचा कंट्री ग्रुप आहे इकडचा कशाला आमचा कंट्री ग्रुप. मी हे ट्राय करतोय याच्यावर एकदम सेक्सी सूट होतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता मी निघणार. भेटूया आता तुम्हाला पुढे काय होतं बघा. तुम्ही बघा लाज वाटते पण मी कधी रायगडला गेलो नाही. तसं तर मी गडच कधी एक्सप्लोअर केलं नाही. एक गड फक्त एक गोरगड एक्सप्लोअर केला. एक तो ते कोणता तो अलिबागचा कोणता तो एक्सप्लोअर केला. मला तर बोलायला पण लाज वाटते. म्हणजे मी अजून रायगड बघितला ना. मी असं आहे मग मला जायचा काय विषय नसतो. मला घरचे पाठवत नाही. त्यांना वाटतं मी लहान आहे पण काय करावं आता. पाठवलं असतं आता हे बोलायची मला हे चालली असती ना. बघ गा मम्मी बघ पप्पा बघा तुमचा पोरगा अजून रायगडला गेला नाही. बोलतो पाठवत जा. काय काही सांगा ना चायला भेंडी. चलो देख पा रहे हो गाइस हम अभी आए हैं सोया जाते घर पे. तू मला उम्या क्रॉक्स नको दिवशी पण मला होत नाही. तू याची घाल ना. याची कडा असेल ना स्लीपर किंवा सँडल. काय नको राहू दे. ये तो दादा से क्यों कमी हुई है. ऑप्शन नहीं. काठे बम हमको मिल चुका है. ये हमारा काठे बम है जो दिवाली में ब्लॉग देखा होगा उसको पता होगा काठे बम क्या है रे काठे बम. ये मला त्या आयडीचा बोलायला ना. कंटेंट मध्ये मी जास्त असेल रिपोर्ट करेल डायरेक्ट. हा मग यालाच लागेल ना. चमचा सुजित भी आ गए. मम्मी पाठव ना व्हिडिओ ब्रो.
स्टोरी लागतोय आम्ही चाललोय स्मारकच्या इथनं आम्ही आता निघतोय. आता आपण रायगडावर चाललोय. मला एवढंच आता ही सगळी चालत भांडी घाला. तुम्हाला दाखवतो थांबा कसे भांडी घेतात. चला. अरे हमको ब्लैकमेल कर रहा है कि मुझे लिया नहीं ना तो ऐसा करेगा वैसा करेगा. चाहेला मेरी चड्डी फाड़ के रखी है. इधर आख्या भांडिया पड़ा हुआ है. इधर हमको भांडिया लेने वाले हैं और ये भी लेने वाला है. ये डेड लिफ्ट मारने वाला है इधर. कोण आहे शेफ? मेन शेफ. एक शेफ आहेत आमचे. आम्हाला मटण खायला घालणार आहेत. तू व्हेज आहे का बघू? शिट 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 काहीच मला आज समजला. एवढ्या वर्षात हा व्हेज आहे आईच्या गावात. मुझे छोड़ के walk on his shit bro. Look at this bro. What the fuck is this bro? आणि त्या ब्लॉग मध्ये काय तुला ये देख. Look at this bro. What is this fucking bro? What the fuck is this? Wow. Too beautiful. हे घ्या Too beautiful. ते कागदावर काढून घे ना. थांब ना चला सगळे बाहेर. त्या टेबलवर घे त्या टेबलवर. बाबा हलकासा माझ्या समोर एकटा खातो. दोन खातो. पहले माला माझा काम करू दे. सब लोग वड़ा पाव खा रहे हैं और मुझे सिर्फ पाव दिया इन लोगों ने. ऐसा करते हैं लोग. तो मैं वड़ा पाव खा के मिलता है. हमने हमारा वड़ा पाव ले लिया है और हमें खा रहे हैं वड़ा पाव. राकेश भाई की बहुत खींची है हमने बस में. बहुत खींची है. और क्या बोले आपको समझ नहीं आ रहा. बस वड़ा पाव खा रहे हैं. मैं इधर चलते चलते आया और देखता हूँ तो ये इसकी भिंगरी फिरा रहा है. ये इसकी भिंगरी नहीं, ये इसकी भिंगरी उड़ा रहा है. आप देख पा रहे हो. कौन मारा रे? अरे इसका ही काम होगा वो. और ये इसकी भिंगरी उड़ाने वाला है. ये देखो इधर भिंगरी, इधर पूरे नहीं उड़ा. उड़ा 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 उड़ा. देख पा रहे हो बेबी गर्ल. देख पा रहे हो गाइस. आप बेडरूम उड़ा है और इधर शॉट लेने जा रहे हैं. देख पा रहे हो गाइस हम फिर से चढ़ रहे हैं. चंगले बोले. हाँ देख पा रहे हो हमारे ड्राइवर अंकल भी चेंज हो गए. वेरी सीरियस मानुस लग रहे हैं. एंड हमारे अंदर जा रहे हैं. इधर सब लोग बैठे हैं. देख पा रहे हो ये सब लोग बैठे हैं. उधर ये टाकला. ओ गॉड शॉट. नहीं दे रहा मैं. गे नहीं ये गेम स्ट्रेट हूँ. आम्हाला बोलतो की कशाला शिफ्ट व्हायला. कशाला अर्धा तो ये मुझे बोल रहा है कि कशाला शिफ्ट व्हायला. अरे तू आधा कशाला काय आधा तू मराठी बोल. सॉरी मी मराठीतच बोलणार. फक्यून निकाल. हे संस्कार तुम्हाला वाया गेलेले अवलाद आहे. वाया गेलेले अवलाद आहे. तुम्ही बघत असाल जे मम्मी पप्पा त्याचे मम्मी पप्पा वगैरे असेल तर तुम्ही याला घरी आलो. तुमच्या पोरगा हातातून वाया गेलेला आहे. हम अभी पहुंच गए. ये देखो हम इसमें बैठने वाले हैं. ये देखो इधर दिख रहा है ब्रोकर. उधर जाना फटल. एक पा रहे हो इधर इतना बड़ा है. बराबर है. इधर सब लोग इतनी गर्दी है ना. इधर इतनी गर्दी एवढी गर्दी है ना बाबा. इथं काय बोलावा. देखो इतनी गर्दी सारी. हमारी पब्लिक पहले ही इधर पहुंच गई है. हमारी पब्लिक. हेलो गाइस. यस
अरे यार तुम्ही तर राहिले ना शेट आला बिटी देतात मला एवढा प्रेम माझे फॅन्स लोक आहेत सगळे तुम्हाला माहित असेल तर काय रे सांग यांना फॅन्स लोक किती आहेत माझे इथे त्याचे खूप फॅन्स आहेत मी पण याचा खूप मोठा फॅन आहे थँक्यू ब्रो माझे खूप मोठे फॅन्स आहेत नंतर 100 रुपये पे करा हे बोलल्याबद्दल एवढे पैसे असते तर ना मी इथं आखी लॉटरी टाकायची हा कसा चालू आला एकदम शेफ ब्रॉय ये देखो मेरे कितने सारे फैंस है इधर ये देखो इतने सारे फैंस है मेरे ये कितने फैंस है देखो इतने सारे फैन ये सबसे बड़ा फैन है मेरा ये भी सबसे बड़ा फैन है मेरा इतने सारे फैंस है मेरे ये देखो कितने सारे अरे ये तो सबसे बड़ा फैन है मेरा पता है नाम को ये मेरा पंखा है और इधर तो सबसे बड़े सबसे बड़े फैंस लोग हैं अभी मुझे राजेश मामू ने ये गॉगल गिफ्ट किया है ये अराउंड 3-4 हज़ार का है इसने तो सारा 1 रुपया नहीं दिया ये बड़ा काम का आदमी नहीं है और ये देखो इसने मेरे को दिया गॉगल लेके तो मामा को दिखाने दे मामा किधर है ये देखो ये मेरा ये लेके दिया है मेरे को ये थोड़ा सेक्सी लग रहा है किसने लेके दिया ब्रो ये राज मामा ने लेके दिया है सारी स्पेलिंग मिस्टेक हो गई राजेश मामा ने लेके दिया कितने का 100 रुपये ऐसा मैं बोलूँगा क्या 10,000 का लिया है हमने तो क्या ये नाक करता है इधर हमें ना बैठने के लिए जगह नहीं थी तो हम इधर टाइमपास करते करते इस हॉटेल में आए हैं आणि आम्ही आता इथं चहा पिणार मस्त टाइमपास म्हणून तू काय खाणार आहे रे चहाच पिणार आहे बा आणि झालं एक कोणाचं आहे मामाचं घेऊन आलो काय माहीत काय रेंगकडे वाटते आणि आता आम्ही आलो आहे आणि काहीतरी खाऊ आता मस्त पोट भरून हां म्हणजे पिऊ म्हणजे चहा पिऊ तुमचे विचार खूप घाण आहेत म्हणून तुम्ही विचार न करू आम्ही काय पिणार आहे आता मला इकडचा मेन्यू दाखवू का मी बघा मसाला डोसा 80 रुपये इडली सांबर 40 पोहे 40 पनीर मसाला 230 असं वाटतं की ताज हॉटेलमध्ये आले ताज हॉटेलमध्ये एवढं एक्सपेन्सिव्ह बाबा नको आपण एवढं खुश आहे एक 10 रुपयाची खुश फिर से हमारा मिसल भी आ चुका है देखो हाँ मिसल खाएंगे हम अभी दे नींबू निचोड़ के खाएंगे देखो असा लिंबू घ्यायचा पिळायचा इथं कांद्यावर थोडा असा भेंडीचे असा कांदा घ्यायचा इट्स जस्ट लिटल बिट लाईक सॉल्ट व्हेरी इनसाइड दिस अँड व्हेरी बिटर टेस्ट अँड व्हेरी मटणाचा रस्ता सरळ तिकीट नंबर 1001 ते 1004 पर्यंत पण असेल दुसरा इंसान अरे लगाया ना देख पा रहे हो ये लोग कैसे बैठे हुए खड़े हुए देख पा रहे हो ये सबने इसने तो ये लगाया है सीधा राज ठाकरे बन गया है हमारा मामा ये लगाइए क्या बोलना चाहेगा बेटे काय नाही रायगडावर आलो आहे खूप छान वाटतंय तुम्हाला कसं वाटते बरं इथं छान वाटतंय का पण आलं काय रोपवेने पहिल्यांदा जाणार अच्छा सौरभ भाई कुठे त्यांची फाटलेली ते माणूस कुठे ते बघा इथे कुठे दिसत नाही सौरभ भाई कुठे आपली फाटलेली त्यांची सौरभ भाई पलाले इकडे तुमचा एक्सपीरियंस कौन गेलता पहिला हाँ क्या लग रहा है आपको कैसा लगा था मैं बचपन में गया था अरे वो बोल आप कैसा लग रहा था तुम्हें बचपन में गया था अरे वाइट पे तू बोल कितने देर मैं बचपन में गया था बचपन में था ही कब तभी मेरे को अकल नहीं था अभी भी नहीं है पट्टू इंसान देख पा रहे हो कितना फटी हुई है साले की हंसी नहीं निकल रही इतना भगवान का जप करते हैं फिर भी इधर डर रहा है देखो पा रहे हो कितना डरता है हमारी पलटन है ये सब हमारी पलटन है ये देखो इंडिया नुसत्या मुंग्या तेव्हा खोपडा दिसत फक्त गाइस अब हम अंदर है म्यूजियम के इधर देख पा देखो
काय घेऊ शकतो पटेली कुठं आला ना पटेली शास्त्रज्ञांची बोटं कापलेली मामाचे लेक्चर ऐकताना सगळ्यांनी एक्साइटमेंट देख रहे हो मामा अरे अरे आगे देखो हमारा आगे देखो इस पे अब हम बैठेंगे मतलब एक दो तीन चार पाँच छः सात आठ और छोटी नहीं ये 6 12 24 जण बसणार आहे कैसे तो भांडवेणी के इधर बैठ गए इधर ये 1 2 3 6 हम 6 जन बैठ गए अंकल भी join हुए अंकल का नाम मामा झालाय राज मामान फ्रंटला बसला आता बघू सौरभ दादा नाही आला शेट सौरभ दादा गेला पता नहीं क्यों नीचे देख के मेरी फटी जा रही है किधर फटी बघू वाटरफॉल भी है इधर देखो बाबा 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 सौरभ दादा जी पे मच्छे बसले आणि तू गिल्ली अबे आगे जाके फॉग झाला अब कुछ नहीं दिखेगा ओह माय गॉड वी आर इन सारी तरह कोरा ही कोरा हम वादियों के ऊंचाइयों में अब देख पा रहे हो बाय बाय हो गए कसले सुसाट गए वो लोग खाली हमारे गाइस हे बघा काही दिसतच नाही तर कितनी फटी जा रही है खाली देखा ना चड्डी में फुटबुडे फुटले फोटो काढले दादा का श्लोका झाले पोहोचलो अरे इथं मध्येच कशी काय पण गाइस हम अभी ना पूरे इधर पहुंच गए इधर मतलब गड में पूरे वरती म्हणजे पूर्ण वरती पोहोचलोय आणि मी हिंदीमध्ये ब्लॉग करतो माहिती आहे का मला थोड्यांचे कमेंट येत होते की तू हिंदी में भी बनना क्योंकि हमें समझ नहीं आता इसलिए पण आता आपण रायगडावर आहे तू मराठीमध्ये ब्लॉग केला पाहिजे आता मराठी आता आपण इंटर केलं आता इथं आम्ही आतमध्ये घुसलोय मग आपण आता मराठीत करू सॉरी गाईज ते माझी हिंदीमध्ये ब्लॉग बघतात पण आता मराठीमध्ये जाणार बिकॉज आता आपण महाराजांच्या वेदात काय बोलतो तरी जरा इथं सगळीकडे असं कोराच कोरा आहे बघू शकता तुम्ही इथं एवढे सगळे अर्धे कोरा आहेत नाही मी काळ आहे बघू शकता किती सारा फॉगच फॉग नाही आमची टोली थोडी गोरी ना थोडी काली यस फॉरेनवरून आलाय हा फॉरेनवरून आलाय हे फॉरेनर आमचा फॉरेनवरून आलेला माणूस आमचा बुरा माणूस काय ती पोच काय ती शूज काय ती पॅन्ट गुलीगर सगळी लोक इथं आलेली आहेत हॅलो सगळे आलेले आहेत इथं आणि तुम्हाला मी इकडची नॉलेज देत होतो मी आता तुम्हाला परत नॉलेज देतो बघा हे रे नॉलेज सर इथे या ना हा सांगा असं थांबलो आणि मी टायटल विथ राजेश दामने हा विथ राजेश दामने वी आर गेटिंग नॉलेज फ्रॉम हिम राकेश now we are here I'm sorry then we go like this way from this like हाँ बोलना ओ भाई जादू जादू वाला जादू घाबरलो जादू आलाय आम्ही आता पहिल्या दरवाज्यात आहेत होऊ शकता शेवाळ लागले हाताला शेवाळ लागले ए मी हिंदी बोललोच नाही अरे मध्ये इंग्लिश निघते राहणार इंग्रजी अजिबात नाही इंग्रजी निघते मराठी लागते रे कोणतं झालं यात कोणते इतिहासकार किंवा कोणता काही क्लिअर सांगू शकणार नाही पण त्यावेळेला इंग्रजांनी आपल्या रायगडाला शेवटला इंग्रजांनी ताबा घेतला होता 10 मे 1818 मध्ये त्यावेळी त्या इंग्रजांनी गडाच्या मागच्या बाजूने तोफेचा मारा केला
गडाच्या माथ्यावरती असताना त्यावेळेस दारूचं कोठार जे होतं तर त्यांनी हो ते राजेश मामा करून बसला. कुठे गेला तो बाई? तो बघ, बघ. हा. अरे यो इथं आहे, ह्याला शोधतो इथं. आता मी चाललोय पुराण्या काळातला संडास बघायला. मला पहिलेच बोललेलं इंग्लिश शब्द वापरायचे नाहीत. पहिलेच बोललो मी स्पष्ट मराठी बोलते. असं तर नाही, मजाक नाही. शौचालय, हा शौचालय, तेच ते संडास शौचालय. म्हणजे पूर्वीच्या काळात तिथे बघायला चाललोय. बाहेर काढला होता कारण उतारा मार्ग हा सगळा आहे. या उतारा मार्गाने सगळी घाण निघून जायची. बघा खालचं उजेड सुद्धा या टॉयलेटच्या इथून दिसत असतो. तुम्हाला मी माझं सांगतो, तेव्हा तुम्ही गडावर चढाल पहिल्यांदा तुम्ही तेव्हा महाराजांची मूर्ती बघाल. दुसऱ्यांदा तुम्ही तेव्हा त्यांची माहिती आहे ऐकणार. तिसऱ्यांदा तुम्ही तेव्हा भगवा झेंडा बघाल ना, तुम्हाला ते गुजबंस येणार आहेत ना. गुजबंस म्हणजे तुम्हाला काय बोलला तू? ए काट्याला काय बोलतात? शहारे येतील. खातात भुट्टा प्लस चहा. भुट्टा प्लस चहा. मक्का ना आमच्या लँग्वेज मध्ये दोन बोलतात त्याला. एक भुट्टा बोलतात, एक काय बोलतात मक्का. तू काय बोलतो? भुट्टा का मक्का? मराठी माणूस मी मक्काच बोलला. भुट्टा पण एकच बोलतो ना हिंदीमध्ये. मसाला पण. तर समोर बाजारपेठ आहे आणि इथून असे तुम्ही स्ट्रेट गेले ना आणि उजवा हात बाजूला उजवा जा ना, हा उजव्याला गेले ना, मग इथे एक मंदिर आहे आणि त्या समोरच राजे काय आलते? शिवछत्रपती नाही, राजे काय आलते? समाधी. हा समाधी इथं आहे. म्हणजे इथं मंदिर आहे फ्रंटला, त्यात धुका आलाय दिसत नाही, त्याच्या फ्रंटलाच तिथं आहे. मग आता इथून स्ट्रेट जाऊन आपल्याला उजव्या बाजूकडे जायचं आहे. लेट्स गो स्ट्रेट. एवढं स्ट्रेट किती बघा. आता आम्ही चाललो इथं. काय नाव आहे? नाव काय सांगितलं ना एकदा, तरी बोल ना. समजत नाही. सांग ना. ईश्वर बघा फ्रंटलाच आहे. हा आता आम्ही तिथं चाललोय. गाईस पोचलेलो मंदिरात. त्याचा स्ट्रक्चर असा मस्जिद सारखा केला काय की शत्रूंना कन्फ्यूज करण्यासाठी. बट हा मंदिर आहे शंकराचा ना, शंकराचा मंदिर आहे. अरे म्हणजे दाखवतो इथून तेव्हा. मी चालू महाराजांच्या समाधीकडे. इथे घोषणा अलाउड नाही आहेत. दॅट्स वाय इथं काय शांतता ठेवायला पाहिजे. पण इकडची आमची पोराला हे बेकार आहेत, ते कुठं शांतता ठेवत नाही. काय रे, दिस इज अ पॉइंट. सांग त्या डॉगची स्टोरी काय आहे? सांग आता. नाही सांगायचे मला, आता ऐकायचे मला. राजेश मला सांग. इंट्रोलाच टाकेल तुझा. गाईज स्टोरी स्टोरी अशी आहे की मला ह्यांनी सांगितली की तेव्हा महाराजांचे ते मातीवर होते. मातीच ना, माती. हां, मग तेव्हा त्या ह्यांनी पण महाराजांसोबत ते जीव दिला, म्हणजे त्याच्या उडी मारलेली. बरं का? ऐकतो नाही का? हां बोल बोल ना काहीतरी. हो काय करतो त्या? मिक्सर आहे तो. अरे मिक्सर आहे ना, बघ ना. बांधकामासाठी सगळं हे करतात, पुन्हा वगैरे करून. हे काय आता आम्ही आलोय खाली. आता आम्ही इथून घेतले घरी जायची तयारी. घरी म्हणजे आता जेव्हा जाणार आहेत. बरोबर ना, बरोबर ना बोललो ना, बरोबर बोललो ना. आता चालू इथे सगळे बसले बघा, एक एक करून. 1 2 3 4 5 6 7 8 ते असतील सगळे आले बघा. सगळे येत चाललेत, सगळे येत चाललेत. हो टोपी वाले भैया. अरे तन्मय भाई, हाँ मस्त है. ये भी ज्वाइन हुआ है. लेट्स गो. सगळं हा ऋषी आहे काय, ते एकाच पोज मध्ये असतो 12 महिने. तो ग्रुप आप
गडगड फिरून झालाय आता मी जाणार खाली. आणि हे बघून मला काय माहिती काय होतं, माझ्या अंगात काटा मारताना माझी अशी फाटत चालले ना, आय डोंट नो, बट असं डायरेक्ट स्ट्रेट आहे ना मग फाटते भेंडी. ही सगळी सह्याद्री पर्वत रांग आहे, अशी इथून जाते, एक इथून अशी जाते, एक इथून अशी जाते, एक इथून अशी जाते, एवढी सगळी पर्वत रांग आहे. आमची हे डायरेक्ट आकाशात बंद पडले बघा, आकाशात बंद पडले. सौरभ तो रडला असता डायरेक्ट, तो उडी मारायला बसलाय, तो डायरेक्ट उडी मारवतो खाली. इतना ट्रैवल करके फिर से हम आ गए इधर पाली में. इधर और कौन सा तो इधर है मंदिर, उधर वो हम दर्शन करने आए हैं. ऐसा है. जास्त बॉडी झाली. पहुंच गया अंदर, जाके आपको दिखाते क्या विषय क्या नहीं. ये देखो नवरा बायको वगैरह चल रहा है इधर. तो ती बोलते की मला पप्पी दे, पण तो बोलते मला टाइम नाही. उधर देख उसका पंजाब उधर बैठा है, वो देखो वो टेंशन में उधर के उसको पाइप ने पकड़ के रखा है. येस गाईज, मी काल आलो आणि आल्या तुम्हाला माहिती आहे दगडासारखं आम्ही घेतलं झोपून, कारण की ताकद तर नव्हती जागा राहायची. आलो मी, जेवलो थोडासा, आणि जेवलो म्हणजे थोडासा एकदम लाईट जेवलो, एक भाकरी खाल्ली, इथं झोपलो. पहिले मी हॉलमध्ये झोपलो एक अर्धा घंटा, तो हॉलमध्ये झोपलो मी, त्यानंतर इथं झोपलो थोडा वेळ, इथं झोपलो तो झोपलोच गेलो. म्हणून ब्लॉग शूट केला नाही जास्त रात्री, कुठे जास्त केला नाही. 27 मिनिटं 28 मिनिटाचा ब्लॉग वाटतं, 28 का अर्धा तासचा ब्लॉग झाला यार, किती एवढं गेला मी. चलो मग काय, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल लाईक करू नका, आणि एवढाच, आवडला असेल लाईक करू नका. भेटूया लवकरच. बाय बाय.